नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी तळा तालुक्यातील गायमुख पन्हेळी येथे गायमुख ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि महिला मंडळ तसेच बौद्धजन सेवा संघ ग्रामस्थ मंडळ तसेच पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रमेश पाखड हे होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून द. तटकरे महाविद्यालय तळाचे डॉ. भगवान लोखंडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगडचे प्रधान सचिव श्री महेंद्र पाटेकर हे उपस्थित होते. तसेच तळा येथून डॉ. दत्ता कुंटेवाड, सत्य पोलीस टाइम्सचे संस्थापक पत्रकार श्री डी.टी. आंबेगावे, वाशी हवेलीचे सरपंच श्री जगन्नाथ तांडेल, माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश गायकवाड, डॉ. प्र.म. जोशी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद, राजी.प. प्राथमिक शाळा पन्हेळीचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व बहुजन नायक नायिका यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रथमतः शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन तसेच स्वागत गीताद्वारे पाहुण्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मार्गदर्शक वक्ते, तळा तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व मंडळाचे स्थानिक तसेच मुंबई मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, सभासद बंधू भगिनी यांचे पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आदर्श पत्रकार म्हणून तळा तालुक्यातील सत्य पोलीस टाइम्सचे संपादक श्री डी.टी. आंबेगावे, आदर्श मुख्याध्यापक म्हणून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हेळी श्री कांबळे सर, तसेच रसायनशास्त्र या विषयात मुंबई विद्यापीठाकडून PhD पदवी प्राप्त डॉ. रेश्मा जनार्दन पांढरे, विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शालेय विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडा तसेच अप्रतिम गीते सादर केली. यावेळी स्पंदन प्रकाश गायकवाड, बामणघर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अप्रतिम पोवाडा सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर प्रबोधनपर मनोगतात डॉ. भगवान लोखंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन विषयक कार्य आणि भूमिका या विषयावर विविध उदाहरणांसह अप्रतिम व्याख्यान दिलं. तसेच श्री महेंद्र पाटेकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर विविध प्रात्यक्षिक प्रयोग सादर करून समाजात सर्वसामान्यांची होणारी फसवणूक यावर सखोल मार्गदर्शन केलं आणि यामधून जनजागृती कशी करावी हे सांगितलं. या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश पाखड, सचिव प्रशांत काप, गायमुख ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ गायमुख, बौद्धजन सेवा संघ ग्रामस्थ मंडळ, पंचशील महिला मंडळ पन्हेळी या सर्व मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व कार्यकारिणी आणि सभासद, सर्व तरुण सभासद आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री प्रशांत काप, स्वागत सूत्रसंचालन श्री भीमराज जाधव, तर आभार श्री दीपक गोरीवाले यांनी मानले. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक गावांचे गाव प्रतिनिधी, गायमुख ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे सर्व शिलेदार, सर्व शिवप्रेमी उपस्थित होते. त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम होऊन दुपारी 3:30 वाजता शिवरायांची पारंपरिक पद्धतीनं ढोलताशांच्या गजरात आणि लेझिम या नृत्य प्रकारावर नाचत महाराजांची भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण गाव आणि वाडीतून काढण्यात आली. या प्रसंगी अनेकांनी आपल्या पारंपरिक कलेचं दर्शन घडवलं. खास करून गावातील बालकांनी आणि ज्येष्ठांनी काही शिवकालीन प्रात्यक्षिके करून दाखवली. आज गायमुख ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने पन्हेळी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज आम्ही साजरी केली आहे. याच्यामध्ये आमच्या गावचे अध्यक्ष रमेशजी पाकड साहेब, मुंबईचे सचिव प्रशांतजी काप साहेब, मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय बटावळे साहेब आणि भीमराजजी जाधव साहेब, रवी मोडक, संतोष उष्टुरे, उपाध्यक्ष गायमुख ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय प्रकाशजी चोरगे साहेब, महिला मंडळाच्या अध्यक्षा बबिता बबन चाचले मॅडम, सचिव प्रज्ञा चोरगे मॅडम आणि पंचशील बौद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजाताई भीमराज जाधव आणि सर्व बौद्धवाडीचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ, या गावचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ आणि लहान थोर शाळेतील विद्यार्थी, युवक युवती यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन सालाबादप्रमाणे दरवर्षीची येणारी शिवजयंती आम्ही अधिकाधिक कशी चांगली होईल तर यावर्षी सन्माननीय व्याख्याते लोखंडे सर आणि पाटेकर सर अनियतचे सदस्य प्रधान सचिव यांनी उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन आम्हाला ग्रामस्थांना केलेलं आहे. असंच आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लोकांना आम्ही असं सांगणार आहोत की अंधश्रद्धेच्या याच्यातून तुम्ही बाहेर या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबा आणि मुलांना चांगलं शिक्षण द्या.
आणि चांगल्या हुद्द्यावर त्यांना बसवूया. शिक्षण जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल याच्याकडे आम्ही ग्रामस्थ मंडळ आता आम्ही लोखंडे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन आणि पाटेकर सरांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्यांचा आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही गावामध्ये लोकांना मार्गदर्शन करून या अंधश्रद्धेच्या याच्यातून पगड्यातून कसं बाहेर पडता येईल याचं आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षीची शिवजयंती चांगल्या पद्धतीने साजरी केली गेलेली आहे आणि लोकांचा पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तमाम तालुक्यातील आणि या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.